नेमकं गाडीला आग लागण्याचं कारण काय आहे आणि तुम्ही गाडीमध्ये होता, किती जण होता? गाडी बंद झाली, मग मी नंतर बंद झाली म्हणून स्टार्ट केलं तर स्टार्ट नाही झाली गाडी आणि धूर आला थोडा गाडीतून बाहेर पुढच्या साईडने धूर आल्या म्हणून मी चावी काढली आणि मी माझा मुलगा आणि सासूबाई गाडीतून बाहेर आलो. त्याच्यामुळे पुढच्या साईडला बॅटरीचा प्रॉब्लेम आला वाटतं, कारण पुढच्या साईडने आणि आमची सीएनजी आहे गाडी, तर सीएनजीची टँकी पाठीमागच्या साईडने आहे, पुढच्या साईडला नाहीये. पुढच्या साईडला बॅटरीचा प्रॉब्लेम झालाय. सीएनजीला काय झालं? सीएनजीला काहीच नाही झालं. सीएनजी व्यवस्थित आहे. इंजिन आणि इंजिनमुळं पुढच्या साईडनं पूर्ण खराब झालं, सगळं जळून का स्टेअरिंग इंजिन सगळं वायर वगैरे सगळं पुढच्या साईडने सीट कव्हर पाठीमागं सीएनजी टाकीपर्यंत आग आली. फायर ब्रिगेडला लेट झालं थोडस आणि नाही कुणालाच काही नाही, पण चालू व्हायची आग लागायच्या अगोदरच आम्ही बाहेर आलेलो तिघं पण. जेव्हा ही आग लागली होती फायर ब्रिगेड किती वेळामध्ये आलं? 15-20 मिनिटानंतर आले फायर ब्रिगेड, लवकर नाही आले, 15 मिनिटानंतर तरी आले. नेमकं गाडीला आग लागण्याचं कारण काय आहे आणि तुम्ही गाडीमध्ये होता, किती जण होता? गाडी बंद झाली, मग मी नंतर बंद झाली म्हणून स्टार्ट केलं तर स्टार्ट नाही झाली गाडी आणि धूर आला थोडा गाडीतून बाहेर पुढच्या साईडने धूर आल्या म्हणून मी चावी काढली आणि मी माझा मुलगा आणि सासूबाई गाडीतून बाहेर आलो. त्याच्यामुळे पुढच्या साईडला बॅटरीचा प्रॉब्लेम आला वाटतं, कारण पुढच्या साईडने आणि आमची सीएनजी आहे गाडी, तर सीएनजीची टँकी पाठीमागच्या साईडने आहे.